नमस्कार, मी श्रीरंगकर. NDTV मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत भूषण गवई सर आहेत. आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहोत, विशेष मुलाखत घेणार आहोत. वेगवेगळ्या विषयांवर त्यांची मतं काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न, ओझं उतरल्यासारखं वाटतंय का? हो, मोकळं मोकळं वाटतं आहे. आता मला नेहमीच वाटायचं की मी प्रेशर घेऊन काम करत नाही, परंतु 24 नोव्हेंबरनंतर खरोखर डोक्यावरचं ओझं होतं गेल्यासारखं वाटतं. तुम्ही पाठी वळून बघताना कसं वाटतं? समाधानी वाटतंय? काही राहून गेल्यासारखं वाटतंय? काही खूप जास्त करायचं होतं, कमी वेळ मिळाला, काही गोष्टी सुटल्या, काही गोष्टी झाल्या? तुम्ही एकूण सगळ्या या कारकिर्दीचा ताळेबंद कसा मांडता? नाही, मला तर नक्कीच वाटतं की माझी पूर्ण कारकीर्द समाधानी झाली आहे. ज्या दिवशी मी रिटायर झालो त्याच दिवशी मी म्हटलं की आय रिटायर्ड अँड डिमिट माय ऑफिस ॲज अ फुल्ली कंटेंटेड, फुल्ली सॅटिस्फाईड पर्सन. कालखंड किती आहे हे मी ज्यावेळेला पदभार घेतला होता त्याच्या अगोदरपासूनच मला माहिती होतं. म्हणजे ज्यावेळेला 24 मे 2019 रोजी मी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून शपथ घेतली, त्याच वेळेला माहीत होतं की आपल्याला ही संधी बहुतेक मिळू शकेल. आणि ज्यावेळेला मग 2-2.5 वर्षापूर्वी कॉलेजमध्ये आलो, 5च्या नंतर 3च्या कॉलेजमध्ये आलो, तेव्हापासूनच या कालखंडामध्ये काय काय करायचं याचा रोडमॅप मी ठरवला होता. त्याच्यामुळे आपण बघितलं असेल की मी शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्येच सुप्रीम कोर्टामध्ये 3 न्यायाधीश नियुक्त झाले. अनेक न्यायमूर्तींच्या त्याचप्रमाणे हायकोर्टातल्या न्यायमूर्तींच्या त्याचप्रमाणे चीफ जस्टिसच्या नासपरचा सुद्धा आम्ही निर्णय घेतला. तर त्यामुळे अगोदरपासूनच प्लॅन आउट केल्यामुळे जे मी ठरवलं होतं ते बहुतांश मला पूर्ण करता आलं, याचं पूर्ण समाधान आहे. एक गोष्ट योगायोग किंवा आश्चर्याची चांगली बाब, विदर्भाला खूप प्रॉमिनन्स मिळाला आहे गेल्या काही वर्षांमध्ये. CM साहेब आपले विदर्भातनं येतात, तुम्ही स्वतः विदर्भातनं येतात, केंद्रातले मंत्री अनेक विदर्भातनं येतात. बोबडे साहेब होते. विदर्भाचा सुपुत्र म्हणून विदर्भाला जो प्रॉमिनन्स मिळतोय आणि खास करून विदर्भाबद्दल जे नेहमी बोललं जायचं तो एक कुठेतरी ठसा पुसला जातोय असं वाटतं का? नाही, विदर्भ म्हणजे विदर्भाने खूप मोठमोठे असे रत्न दिलेले आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख, भाऊसाहेब देशमुख जे भारताचे पहिले कृषी मंत्री झालेले आहेत. आणि विदर्भ तर संतांची भूमी आहे. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांनी जे मानवतेचं कार्य केलेलं आहे त्या कार्याची पूर्ण आज जगामध्ये नोंद घेतल्या जाते. आणि विदर्भाचा पुत्र म्हणून निश्चितच मला अभिमान आहे. आणि माझ्या कालखंडामध्ये मी विदर्भासाठी काही करू शकतो याचाही मला आनंद आहे. आपल्याला माहितीच असेल की नागपूरची जी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी उभी राहिलेली आहे, आज तिथले जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते निश्चितच महाराष्ट्र शासनाचं त्यामध्ये महत्त्वाचं योगदान आहे. परंतु आज इंटरनॅशनल स्टँडर्डचं तिथे योगदान आपण देतो आहोत नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर. आणि रँकिंगही त्याचं खूप चांगलं आहे. आणि मला दुसरा महत्त्वाचा एक आनंद म्हणजे जो विदर्भातील झुडपी जंगलांचा जो प्रश्न अनेक दशकांपासून पेंडिंग होता, 40 वर्षापासून, 50 वर्षापासून, आणि त्या एक माझ्या CIच्या कार्यकिर्दीमध्ये तो निर्णय मला देता आला, जेणेकरून एक पर्यावरण आणि लोकांचे प्रॉब्लेम ह्याचं एक संतुलन करता आलं. जे लोक म्हणजे 20 वर्षापासून 25 वर्षापासून झोपड्यांमध्ये राहत होते आणि त्यांची एक अनिश्चित जी एक टांग ती तलवार होती, तर त्यांना आता ते सुखाने त्या घरामध्ये राहू शकतील, पक्के घरं बांधू शकतील. त्याचप्रमाणे जे विदर्भातले अनेक मेजर जे प्रोजेक्ट्स होते, इरिगेशन प्रोजेक्ट्स असो, शाळा, कॉलेजेस, प्रायमरी हॉस्पिटल्स, अंगणवाडीज, एवढंच नव्हे तर मुंबई हायकोर्टाचं जी नागपूर खंडपीठाची जी बिल्डिंग आहे ते सुद्धा झुडपी जंगलाकरता आधारित आहे. आणि त्याचप्रमाणे एक ॲडिशनल फार मोठा चंक ऑफ लँड आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला देण्याचा निर्देश दिला, जी लँड रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडून फॉरेस्ट डिपार्टमेंटला ट्रान्सफर होईल आणि त्या जागेवरती ती जागा फक्त वनीकरणाकरताच वापरली जाईल. तर हा एक विदर्भासाठी आपण काहीतरी करू शकलो ज्युडिशियल साईडनी, त्याचा आनंद आहे. त्याचप्रमाणे माझ्या कालखंडामध्ये म्हणजे माझ्या इंटरव्हेन्शननी जो मेळघाट एरिया आहे, ट्रायबल एरिया आहे, तिथल्या 100पेक्षा जास्त गावांना इलेक्ट्रिसिटी देता येऊ शकली. जो प्रकल्प प्रोजेक्ट इथे पेंडिंग पडला होता MOEFकडे, तो मार्गी लागून आज तिथे त्या
मेळघाटमधल्या अंधाराई गावांमध्ये प्रकाश उजळत आहे. विदर्भाचा उल्लेख झाला. तुमच्या वडिलांचा या ठिकाणी उल्लेख न करणं हे चुकीचं ठरेल. तुमचे वडील महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं व्यक्तिमत्व होतं. तुम्हीही राजकारणात येऊ शकला असतात, पण राजकारण सोडून या क्षेत्राकडे वळावं असं का वाटलं? राजकारणात येण्याचा पुढे मागे कधी विचार आहे का? नाही, मी नेहमीच म्हणतो की माझ्या जीवनावर सगळ्यात जास्त कोणाचा प्रभाव असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि माझे वडील. माझ्या वडिलांसोबतच मी लहानाचा मोठा झालो. त्यांच्यासोबत ते ज्या वेळेला दौऱ्यावर जायचे त्यावेळेला त्यांच्यासोबत जायचो आणि त्याच्यामुळे त्यांचा जी सामाजिक कार्याची कळवळ होती, समाजाप्रती त्यांची जी एक निष्ठा होती ती साहजिकच थोडा बहुत तरी माझ्यामध्ये आली असेलच. आणि सुरुवातीला माझी इच्छा होती, वडिलांची इच्छा होती की सुरुवातीला वकिली तुम्ही 85मध्येच चालू केली, 84-85मध्ये. पण वडिलांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी त्यांच्या प्रचाराकरता अमरावतीला जायचो आणि सुरुवातीला राजकारणात जायचा विचार होता. परंतु 1990मध्ये रिपब्लिकन पक्षाची एकी झाली आणि त्या एकीनंतर जे काही प्रकार घडले त्यानंतर मग माझ्या मनात एक निश्चित असा विचार आला की मी राजकारणासाठी कटआउट नाही आहे. आणि त्यानंतर मग मी पूर्णपणे वकिलीमध्ये डिव्होशन दिलं. निश्चितच जेव्हा जेव्हा वडिलांचं इलेक्शन राहायचं त्यावेळेला जायचो अमरावतीला आणि इथेच डिव्होशन करून मग योगायोगाने 2003 साली हायकोर्टात जज झालो. 2019मध्ये सुप्रीम कोर्टात आलो आणि निवृत्त होताना सरन्यायाधीश म्हणून निवृत्त. पण भविष्यामध्ये कधी अशी संधी आली तर त्याचा विचार केला जाईल? सध्या माझ्या मनात काही विचार नाही आहे. मी फार पुढचा काही विचार करत नाही आणि त्याही दिवशी सांगितलं मी डायरेक्ट नाही याच्याकरता म्हणत नाही की समजा व्हॉट इज स्टोर नोबडी नोज. आणि त्यावेळेला जर समजा काही विचार बदलला आणि मी जर समजा काही विचार केला तर त्यावेळेला तुम्हीच प्रश्न विचारला की तुम्ही तर 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी स्पष्ट नाही म्हटलं होतं. राजकारणाचा उल्लेख झाला. अनेक न्यायमूर्ती निवृत्त झाल्यानंतर राजकीय भाष्य करतात. म्हणजे ओक सर असतील किंवा रोहिंग्टन सर असतील किंवा मार्कंडेय काटजू असतील. तर न्यायमूर्तींना काही अशा पद्धतीची आचारसंहिता असावी का? का व्यक्ती स्वातंत्र्य आहेत, त्यांनाही स्वतःची मतं आहेत, ते मांडू शकतात? प्रत्येकाला म्हणजे आम्ही फ्रीडम ऑफ स्पीचच्या बद्दल तर आपण नेहमीच म्हणतो की मूलभूत आपला हक्क आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की भारताच्या राज्यघटनेला जी पहिली सूचना आली होती ती रोमेश थॉपरच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच एवढा एक्सपॅन्डली त्याला इंटरप्रिट केलं होतं की एनिथिंग एक्सेप्ट वेजिंग द वॉर अगेन्स्ट दी कंट्री दी फ्रीडम वुड बी अवेलेबल. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने काय बोलावं काय नाही तो त्याचा विचार आहे. व्यक्तिशः मी राजकीय भाष्य करू इच्छित नाही आणि आमचे एक न्यायमूर्ती आहेत सध्या ते ही स्टील जज ऑफ द सुप्रीम कोर्ट आणि पुढे ते देशाचे चीफ जस्टिससुद्धा होणार आहेत तर त्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही. पण त्यांनी म्हटलं की जजेस शूड स्पीक लेस अँड द जजेस शूड स्पीक मोर लेस आफ्टर द रिटायरमेंट. अच्छा. मी तर बोलतो त्या कारण की तुम्ही लोक काही सोडून नाही राहिले. पण मी राजकीय भाष्य करण्याचं प्रत्येक ठिकाणी टाळलेलं आहे. एक नेहमी मागणी केली जाते की सर्वोच्च न्यायालयाचंही खंडपीठ असावं म्हणून. कारण जो वेळ जातो पक्षकारांचा, वकिलांचा युक्तिवादासाठी पेंडन्सी वाढत जाते. तर हे खरोखर फिजिबल आहे का? आणि जर असायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ तर ते कशा पद्धतीने वर्कआउट होऊ शकेल? सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ हे माझ्या मते तरी फिजिबल नाही आहे. कारण की सर्वोच्च न्यायालय सगळ्या देशातल्या सगळ्या प्रकारचे प्रकरणं इथे येत असतात. नेहमीच आता हायकोर्टाचंही ज्यावेळेला डिसेंट्रलायझेशनचा वगैरे विचार येतो त्यावेळेला टीका केली जाते की जर जास्त बेंचेस असले तर विरोधाचे निर्णय येऊ शकतात. परंतु सुप्रीम कोर्ट इज द लास्ट वर्ड. जे नेहमी म्हटलं जातं की सुप्रीम कोर्ट इज नॉट फायनल बिकॉज इट इज राईट. सुप्रीम कोर्ट इज राईट बिकॉज इट इज फायनल. तर त्याच्यामुळे आमचा वर्ड शेवटचा आहे. तो बरोबर असेल किंवा चुकीचा असेल तर तो फायनल आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्ट हे एकाच ठिकाणी कार्यरत राहणं जास्त संयुक्तिक आहे. आपला सर्किट बेंच अजून वाढायला हवीत महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य राज्यांमध्ये? की प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती वेगळी असते. कोल्हापूर बेंचचा मी नेहमी सुरुवातीपासून सपोर्ट केलेला आहे
आणि मी उदाहरण नेहमी देत राहतो औरंगाबाद खंडपीठाचं. औरंगाबाद खंडपीठ ज्यावेळेला निर्माण झालं त्यावेळेला अशी टीका केली गेली की इट विल बी नथिंग एल्स बट अन इलेव्हेटेड डिस्ट्रिक्ट कोर्ट. परंतु मराठवाड्यातील जो अतिशय दूरवर राहणारा माणूस होता त्याला न्याय त्याच्या दारात पोहोचला. आणि आज आपण बघतो की औरंगाबाद खंडपीठाची परिस्थिती अशी आहे की तिथलं फायलिंग मुंबई हायकोर्टाच्या अपिलेट साईडपेक्षाही जास्त आहे. आज जो माणूस आपल्या जमिनीचा समजा म्युटेशन एंट्री होत नाही तो त्याला मुंबईला जायला लागायचं, मुंबईच्या वकिलांची फी, मुंबईला राहण्याचा खर्च वगैरे. तर जेव्हा जेव्हा कोल्हापूरच्या मागणीचा मी विचार करत गेलो त्यावेळेला हाच विचार माझ्या मनात होता की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्याच्या बॉर्डरवर राहणारा माणूस किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटकाच्या बॉर्डरवरती चांदगड तालुक्यातील राहणारा माणूस किंवा सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या पुढे राहणारा बॉर्डरवरचा माणूस यांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी मुंबईला जावं लागतं. रात्रभराचा प्रवास करावा लागतो, खर्च करावा लागतो, मुंबईच्या वकिलांच्या फीज परवडणाऱ्या नसतात बऱ्याच वेळेला. तर त्याच्यासाठी कोल्हापूरचं बेंच आणि कोल्हापूर ह्यासाठी कोल्हापूर हे सेंट्रलाइज्ड आहे. या 6 जिल्ह्यांकरता एक मध्यवर्ती आहे आणि त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. छत्रपती शाहूजी महाराज त्यांनी स्वतः तिथे काम केलेलं आहे सुप्रीम कोर्ट म्हणून. आणि मी ठरवलं होतं की कोल्हापुरात मी ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश झालो त्यावेळेला मला बरेचदा कोल्हापूरच्या वकिलांचे निमंत्रण आले की तुम्ही या. त्यांना म्हटलं होतं की मी कधी येणार ते मी ठरवलेलं आहे, मी ती तारीख सांगत नाही, मी निश्चित येईल. आणि मी त्यावेळेस वेळा मनात ठरवलं होतं की मला जर देशाचा सरन्यायाधीश होण्याची संधी मिळाली आणि जर काही करता आलं तर कोल्हापूरचा प्रश्न मी निश्चित मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. सर्वांच्या सहकार्याने, मग महाराष्ट्र शासन असो, वकील बंधूंची चळवळ असो, त्या पूर्ण भागातल्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी जी चळवळ निर्माण केली त्या चळवळीचं फलस्वरूप म्हणून कोल्हापूरचं बेंच करता आलं. ते माझ्यासाठी अतिशय समाधानाची बाब आहे. कालखंड किती मिळाला हे मी महत्त्वाचं समजत नाही. त्या कालखंडात मला आपल्या देशातल्या लोकांसाठी, आपल्या राज्यातल्या लोकांसाठी, आपल्या विदर्भातल्या लोकांसाठी काही करता आलं याचा अतिशय मनापासून आनंद आहे. पूर्ण देशामध्ये आम्ही जवळपास 107 हायकोर्ट जजेस अपॉइंट करू शकलो. मोठमोठे हायकोर्ट जिथे शॉर्टेज होते, मग ते अलाहाबाद हायकोर्ट असतो त्याला 24 न्यायमूर्ती दिले, मध्य प्रदेशमध्ये 12 दिले, त्याच्या राजस्थानमध्ये 10-12. आणि माझं जे स्वतःचं हायकोर्ट आहे मुंबई हायकोर्ट तिथे आम्ही एका स्ट्रोकमध्ये 14 जजेस तिथे दिले. आज परिस्थिती म्हणजे ज्या अगोदर जजेसना 7-7 वाजेपर्यंत बसावं लागायचं संख्या कमी असल्यामुळे आता ते लवकर उठू शकतात. एक PIL आलेली होती सर्पदंशासंदर्भातली आणि त्याची तुम्ही दखल घेतली आणि त्याच्यावर जो तुम्ही भूमिका मांडली ही एक संवेदनशील असल्याचं उदाहरण देणारी एक संकेत होता. तो नेमकं काय होतं त्या वेळेला मनात? तुम्ही ही PIL निवडताना किंवा त्यावर कारवाई करा म्हणून सांगताना तुमच्या डोक्यात काय होतं? नाही का तो निर्णय माझा एकट्याचा नव्हता. म्हणजे कुठलाही निर्णय एकट्याचा नसतो. मग तो बेंच 2 लोकांचा असो, 3 लोकांचा असो, 5 लोकांचा असो, त्या बेंचचा निर्णय असतो. ज्यावेळेला आमच्यापुढे ती आली याचिका माझ्यासोबत जे माझे सहकारी बसले होते ते केरळमधले होते आणि केरळमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो खूप जास्त याच्यावर आहे आणि तातडीने यावर उपाय करण्याकरता ज्या मेडिसिन्स अवेलेबल असायला पाहिजे असं त्यांच्याही लक्षात आलं की केरळमध्ये त्या अवेलेबल नसतात. आणि आपण पाहतो की सर्पदंश हा पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्येही खूप पूर्ण देशातच आहे. म्हणजे मग ते काश्मीर असो की नॉर्थ ईस्ट असो, केरळ असो की इकडची राजस्थानची बॉर्डर असो, तर नॅशनल लेवलवरती याकरता काहीतरी मार्ग निघावा या दृष्टीने आम्ही त्यामध्ये नोटीस काढली. पण बुलडोझर जस्टिसवरनं तुमच्यावर टीका देखील झाली. त्याला तुम्ही कसं ट्रोलिंग अशा वेळेला जेव्हा होतं तेव्हा काय वाटतं? नाही, बुलडोझर जस्टिसवरती टीका तर नाही झाली. ऑन द कॉन्ट्री मला वाटतं बुलडोझर जस्टिसबद्दल फार वाईडली ॲक्सेप्टेड जजमेंट होतं. ते फक्त काही जे मोजक्या लोकांनी जे त्याच्यामध्ये त्यांच्या दृष्टीनं जो खरा न्याय होता ते जे करत होते त्यांच्याकडूनच टीका झाली. लार्जली आय थिंक इट वॉज वन ऑफ द मोस्ट वाईडली ॲक्सेप्टेड जजमेंट्स इन द कंट्री. पण हे घेताना नेमकं काय मनात होतं? म्हणजे घर उद्ध्वस्त करणं हे जे कल्चर, म्हणजे न्याय देण्यासाठी घर उद्ध्वस्त करणं हे कितपत योग्य आहे? तुम्ही वाचलं असेल की मी त्या जजमेंटची सुरुवातच ते कवी प्रदीप यांच्या कवितेने केली. प्रत्येकाचं स्वप्न असतं, तो गरीब असो की अरबपती असो,
गरिबांना एक खोलीचं घर जरी झालं तर ते स्वप्नपूर्ती त्यांची होते. काही काही लोकांचे पिढ्यानपिढ्या खपतात घरासाठी. पिढ्यानपिढ्या खपतात घरांसाठी. काही काही लोकांचे 40-50 मजल्यांचे घरं असतात. परंतु घर व्हावं एक प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यावरती आणि ते घर एकट्याचं नसतं. त्या घरामध्ये जो आरोपी असतो त्याची बायको राहत असते, मुलं राहत असतात, आईवडील राहत असतात, भाऊ बहीण राहत असतात. तर फक्त कोणी जर आरोपी आहे तर त्या एका मुद्द्यावरती तुम्ही ते पूर्ण घर जर उद्ध्वस्त करत असाल तर तुम्ही ज्या व्यक्तींनी काही शिक्षा केलेली नाही, त्यांच्या मुलांनी काही चूक केलेली नाही, त्याच्या बायकोने काही चूक केली नाही, आईवडिलांनी चूक केली, त्यांना तुम्ही शिक्षा देता. आणि आपल्या घटनेनुसार imparting justice is the prerogative of the judiciary. We believe in separation of powers, legislature, executive and judiciary. आणि एक्झिक्युटिव्ह कायदा आपल्या हातात घेऊन कोणी फक्त आरोपी आहे म्हणून त्या एका बाबीवरती जर कोणाचं घर उद्ध्वस्त करत असेल ते आपल्या घटनेच्या जे हक्क दिलेले त्या हक्काची आपण पायमल्ली करत आहोत. हाच विचार होता त्याच्यामध्ये. जातीच्या उपवर्गीकरणाचा तुम्ही एक लँडमार्क जजमेंट दिलेलं. मी मगाशी तुम्हाला म्हणालो की वडिलांच्या विषयाकडे येईन. तुमच्या वडिलांनी आरक्षणाचा लाभ घेणं सोडलेलं होतं. त्यांनी तुम्हालाही सांगितलेलं होतं की तुम्ही आरक्षणाचा लाभ घेता कामा नये. ज्या लोकांना लाभ मिळत नाही त्यांच्यापर्यंत तो लाभ पोचायला पाहिजे. ही भावना उपवर्गीकरणाचा निर्णय घेताना तुमच्या मनात होती का? ती तर भावना होतीच. कारण की जसं मी नेहमीच म्हटलं की मला जो जन्म झाला त्यावेळेला आमची परिस्थिती काही खूप चांगली नव्हती. अमरावतीतल्या फिरोजपूर या भागामध्ये माझा जन्म झाला आणि तिथल्या एक सेमी स्लम एरियामधल्या म्युन्सिपल शाळेमध्ये मी शिक्षणाची सुरुवात केली. त्यानंतर वडील 64मध्ये उपसभापती, पहिल्यांदा विधान परिषदेचे मेंबर झाले, 68मध्ये उपसभापती झाले आणि आम्ही मुंबईला आलो आणि बऱ्यापैकी आम्हाला एज्युकेशन मिळायला लागलं. पहिल्यांदा चिकित्सक समूहामध्ये होतो मी, नंतर होलीनेममध्ये होतो. आणि ज्या आरक्षणाची जी मूळ संकल्पना आहे की जो समाज पिढ्यानपिढे त्यांची चुकी नसताना मागे राहिलेला आहे तो मूळ प्रवाहात आला पाहिजे. आणि जसं जसं मोठं होत गेलो मी तसं बघितलं की ज्या पहिल्या पिढीने आरक्षणाचा लाभ घेतला त्याच कुटुंबातले लोक दुसऱ्या पिढीत घेत आहेत, त्याच कुटुंबातले तिसऱ्या पिढीत घेत आहेत. आणि मग विचार आला की आरक्षणाची संकल्पना जो माणूस मागासलेला आहे त्याच्याकरता आहे, तर त्याच समाजातील व्यक्ती ज्या पुढे आलेल्या आहेत, मग तो रिझर्वेशनचा फायदा घेऊन किंवा विदाऊट रिझर्वेशन गेलेला आहेत, तर त्यांना हा जो ॲडव्हान्टेज आहे तो त्यांनी त्याचा ॲडव्हान्टेज कंटिन्यू करावा की नाही. की जो खऱ्या अर्थानं गरजू आहे, जो एका खेड्यामध्ये राहणारा अनुसूचित जमातीचा माणूस आहे, एखाद्या ॲग्रिकल्चर लेबरचा, त्याची मुलं ग्रामपंचायतीच्या काही जिल्हा परिषद शाळेत शिकतात आणि एखाद्या वेळेला ते दुपारी शेतात कामावरही जात असतील, त्या दोन लोकांना तुम्ही कम्पेअर कसं काय करू शकता. आणि खऱ्या अर्थानं जे गरजू आहेत त्यांना आरक्षण पोचलं पाहिजे या उद्देशाने आम्ही सब क्लासिफिकेशन दिलं. आणि आमच्यापुढे उदाहरणं होते की आंध्र प्रदेशमध्ये 1 किंवा 2 ज्या कास्ट असतात त्यांनीच पूर्ण रिझर्वेशनचा लाभ घेतला होता आणि अनेकशा अशा कास्ट होत्या त्या शेड्यूल कास्टच्या लिस्टमधल्या की त्यांना आरक्षणापासून वंचित राहावं लागलं होतं. पंजाबमध्ये 2 जमातींना बिलकुल रिप्रेझेंटेशन नव्हतं. या सगळ्या बाबींचा विचार करून आम्ही, आणि हा निर्णय जो होता तो 7 पैकी 6 लोकांचा निर्णय होता. पण तुम्ही कुठलाही निर्णय घेतल्यानंतर त्याचे सामाजिक विषयाशी मला माहिती आहे ना, माझ्यावरती आमच्या समाजातल्या लोकांकडून भरपूर टीका होऊन लागलेली आहे, मला त्याची जाणीव आहे. परंतु जज हा निर्णय घेताना तो कोणाला आवडेल किंवा नावडेल ही बाब लक्षात घेऊन न करता त्याला जो राजकीय घटना समजते, घटनेनुसार काय करणं योग्य आहे किंवा कायद्यानुसार काय करणं योग्य आहे या बाबीचा विचार घेऊनच निर्णय दिला पाहिजे जजेसनी. बिकॉज वी आर ट्रू टू अवर ओथ अँड अवर ओथ रिक्वायर्स अस टू डिसाईड ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन अँड ॲज पर द लॉज. तो कोणाला निर्णय आवडत असेल किंवा आवडत नसेल ही बाब विचारात घेऊ नये. न्यायमूर्ती या खुर्चीवर बसल्यानंतर एखादं प्रकरण जेव्हा सुनावणीसाठी येतं, खास करून सामाजिक अशा पद्धतीची प्रकरणं सुनावणीसाठी येतात, तेव्हा नेमकं कशी थॉट प्रोसेस होते न्यायमूर्तींची? जे तुमचे ब्रदर्स असतात, सहकारी न्यायमूर्ती असतात, त्यांच्यामध्ये नेमकी कशी सल्लामसलत होते? ही सगळी प्रोसेस कशी चालते? कुठलंही मोठं मॅटर असलं की पहिल्यांदा आम्ही हिअरिंग कोर्टात देतो आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजण बसतो एकत्र आणि एकमेकांचे विचार करून वी ट्राय टू अराईव्ह ॲट अ कॉन्सेन्सस. आणि कॉन्सेन्सस झाला तर ठीकच आहे,
नाहीतर मग कधी कधी मायनॉरिटी जजमेंट्स पण येतात, जे लोक सगळे समविचारी होऊ शकत नाहीत. ते सब क्लासिफिकेशन जजमेंटमध्येच आम्ही 6 लोक एका बाजूला होतो, एक जज त्यांनी वेगळा निर्णय दिला. 10th शेड्यूलबद्दलचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेमध्ये आहे. या 10th शेड्यूलच्या अनुषंगाने विधानसभेच्या अध्यक्षांना जे अधिकार मिळालेले आहेत त्याच्याबद्दल पुन्हा विचार होण्याची गरज आहे का? कारण तुम्ही मत व्यक्त करताना म्हणाला होतात की तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षांबद्दल की त्यांनी पक्षांतरावर लवकर निर्णय घेणं गरजेचं होतं. तर हे अधिकार अधिक डिफाईन होणं किंवा त्यांची एक टाईम फ्रेम बनणं गरजेचं आहे का? मी तर त्याच्यामध्ये जजमेंट दिला नाही. आम्ही म्हणजे स्पीकर किंवा चेअरमन यांना रिट इश्यू करताना आम्ही त्यामध्ये हे म्हटले की दे डू नॉट एन्जॉय दी कॉन्स्टिट्युशनल इम्युनिटी, कारण की दे ॲक्ट ॲज अ कॉसा ज्युडिशियल ट्रिब्युनल. तर त्यामुळे त्यांना जी कॉन्स्टिट्युशनल इम्युनिटी आहे विधानसभेच्या किंवा विधान परिषद अध्यक्षांना, ती या डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंगमध्ये लागू होत नाही. आणि त्यामध्ये तुम्ही माझं जे जजमेंट असेल तेलंगणा त्यात वाचलं की ज्या वेळेला हे अधिकार स्पीकरला देण्यात यावे याकरता जी चर्चा झाली होती, त्यावेळेला AK सेन हे देशाचे कायदामंत्री होती, त्यांनी हा मांडला होता. तर ते म्हणाले की आमचा अनुभव आहे की कोर्टामध्ये आणि इलेक्शन कमिशनमध्ये मॅटर्स वर्षोनवर्षे पडलेल्या राहतात आणि आम्हाला न्याय मिळत नाही लवकर. त्यांनी स्वतःच्या पार्टीचं उदाहरण दिलं की ते म्हणाले की पहिल्यांदा आमचं सिम्बॉल काय वाटतं बैलजोडी होतं आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये स्प्लिट झाला आणि आमचा निकाल लागेपर्यंत आम्ही गायवस्त्रवरती निवडून आलो तरी आमचा अजून निकाल लागला नाही इलेक्शन कमिशन. तर म्हणून स्पीकरकडे जर आलं तर हे लवकर निर्णय होईल, एका टाईम फ्रेममध्ये निर्णय होईल. म्हणून त्यांनी त्यावेळेला त्या सांगोपांग चर्चा झाली. मी त्या आपल्या पार्लमेंटरी डिबेट्समध्ये ते पण रिप्रोड्यूस केले आहेत माझ्या जजमेंटमध्ये. आणि त्यामध्ये आम्ही तेलंगणाच्या स्पीकर्सना निर्देश दिलेच की त्यांनी इतक्या वेळामध्ये हा निर्णय लावावा. पण त्यामध्ये मी हे ऑब्झर्व केलं की ज्या भावनेने हे अधिकार स्पीकरला देण्यात आले होते ज्यावेळेला चर्चा झाली 10th शेड्यूलवरती, ते जर उद्दिष्टच आज पूर्त होत नसेल तर मग पार्लमेंटने यावरती विचार करणं आवश्यक आहे. पण अल्टिमेटली तो निर्णय पार्लमेंटचा आहे. बरोबर. आता पुन्हा एकदा की तुम्ही सरन्यायाधीश असताना महाराष्ट्रातल्या पक्षफुटी संदर्भात याचिका दाखल झाल्या आणि त्या याचिकांना होत असलेल्या विलंबाबद्दल देखील तुम्हाला जबाबदार धरलं जात होतं आणि तुमच्यावर टीका केली जात होती. हे अप्रस्तुत वाटतं का? त्या ज्या याचिका दाखल झाल्या होत्या त्या मी सरन्यायाधीश होण्याच्या फार अगोदर झालेल्या होत्या. आणि सरन्यायाधीश जो असतो ही इज ओनली अ मास्टर ऑफ रोस्टर. इज ज्युडिशियल पॉवर्स आर सेम ॲज दॅट ऑफ दी अदर जजेस. आणि मॅटर्स अलॉट करणं हे नॉर्मली आमच्याकडे रोस्टर सिस्टमनी असतं. आणि काही महत्त्वाच्या मॅटर्समध्ये CJI सुद्धा अलॉट करतात. तर ह्या ज्या महाराष्ट्राच्या संबंधित ज्या याचिका आहेत त्या फार पूर्वीच दाखल झालेल्या होत्या. त्यावेळेला मी चीफ जस्टिस थोडा मी त्यावेळेला मला वाटते कॉलेजमध्ये नसेल. आणि त्या याचिका जर दुसऱ्या कुठल्या कोर्टामध्ये पेंडिंग असतील, प्रलंबित असतील, तर ॲज अ CJI आय कॅनॉट टेक अवे फ्रॉम देम. आणि मी तसे ज्या आता ही तेलंगणाची जी याचिका आहे ती मी चीफ जस्टिस असताना नव्हती माझ्याकडे. मी ज्यावेळेला J1 होतो त्याच वेळेला ती माझ्यापुढे अलॉट करण्यात आलेली होती. ते योगायोगाने तो निकाल मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाल्यावरती दिला. तर त्याच्यामुळे आणि दुसऱ्या कुठल्या कोर्टाने कुठल्या प्रायोरिटीजनी काम करावं हा प्रत्येक कोर्टाचा प्रिरॉगेटिव्ह असतो. तर त्याच्यामुळे त्या टीकेला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. आपल्या पक्षात न्याय मिळाला नाही तर न्याय व्यवस्था ही खराब असते, पण आपल्या पक्षात न्याय झाला तर ते तसं नसतं. ही वृत्ती जास्त वाढली असं वाटतं तुम्हाला? बिलकुल. आता जसं काही लोकांचं म्हणजे एक प्रवास असतो की इंडिपेंडंट जज कसा असावा की जो सगळे निर्णय शासनाच्या विरुद्ध देईल तर तो इंडिपेंडंट जज. पण आमच्याकडे पक्षकार कोण आहे हे पाहून निर्णय देत नाही. आमच्याकडे जे पेपर्स येतात त्या पेपर्सच्या बेसिसवरती त्या केसला जो कायदा लागू आहे त्या कायद्याचा अभ्यास करून त्यानंतर निर्णय देतो. त्यामध्ये दोघंजणं तर जिंकू शकत नाही. फार कमी मॅटर्स असतात की जसं मला ते वक्तचं माझं जजमेंट होतं त्याबद्दल दोन्ही बाजूंनी म्हटलं की आम्ही निकाल आमच्या बाजूनी आहे. तर ते आणि आम्ही जिंकलो तर मग निर्णय चांगला
आणि आम्ही हारलो तर तो निर्णय चुकीचा, ही प्रवृत्तीच बरोबर नाही. निवडणूक आयोग असेल, न्यायपालिका असेल, यांच्या सार्वभौमतेवर किंवा स्वायत्ततेवर राजकीय पक्षांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा अंकुश आहे, त्यांच्या इशाऱ्याखाली किंवा त्यांच्या अंकुशाखाली या सगळ्या संस्था आहेत, असाही एक आरोप केला जातो. मी बाकीच्या संस्थांबद्दल तर बोलू शकणार नाही, कारण की मला त्यांचा काही अनुभव नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत मी निश्चितच सांगू इच्छितील की सर्वोच्च न्यायालय हे टोटली घटनेमध्ये अभिप्रेत असल्याप्रमाणे इंडिपेंडंटली काम करतं. सत्ताधाऱ्यांचा किंवा अजून कोणाचा त्यावरती प्रभाव असणं शक्यच नाही. आणि तुम्ही आता माझी जजमेंट बघा, मी समजा जवळपास 350 जजमेंट 340 जजमेंट दिले आहेत माझ्या पूर्ण 6.5 वर्षाच्या कालखंडात. त्यातले कमीत कमी 100 तरी अशा मॅटर्स असतील की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट इन्व्हॉल्ड आहे. अनेक असे मॅटर्स आहेत की जे गव्हर्नमेंटच्या बाजूने निर्णय दिले असतील, त्याच्यापेक्षा जास्त असे मॅटर्स आहेत की गव्हर्नमेंटच्या विरुद्ध निर्णय दिले. ताशेरेही ओढलेले आहेत तुम्ही अनेक, जेव्हा गरज पडेल जेव्हा गरज पडते तेव्हा ओढलेलं आहे, स्ट्रिक्चर्स पास केलेले आहेत. बरोबर. शेवटचं जे माझं जजमेंट आहे मद्रास बार असोसिएशनचं, त्यामध्ये ट्रिब्युनलचं, त्यावेळेस मी म्हटलं की ज्या आपल्याला म्हणजे एक केंद्र सरकारकडून सारख्या तारखा घेण्यात येत होत्या, मी विचारलं त्यांना, म्हटलं तुम्ही स्पष्टपणे सांगा की तुम्हाला हे 24 नोव्हेंबरच्या अगोदर संपवायचं आहे की नाही संपवायचं आहे. असं प्रसंग येत असतात. म्हणजे देर कॅन बी ए जर्नलिस्टिक पॅटर्न. महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प हा मेळघाटमध्ये. आम्हाला हे कल्पना आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या बहुसंख्य जंगलांमध्ये फिरलेला, तुम्ही मेळघाटमध्येही गेलेला, तिथली परिस्थिती अनेक वेळा गेलेला मी. तिथली परिस्थिती बघितलेली आहे. पण अजूनही पर्यटन आणि आरोग्याच्या बाबतीत मेळघाट हा मागासलेला आहे आणि तिथे अजूनही अनेक गोष्टी होण्याची गरज आहे. अमरावतीकर म्हणून, विदर्भकर म्हणून काय अपेक्षा आहेत? मेळघाटमध्ये नेमकी कशा पद्धतीने सुधारणा व्हावी? मी आता मला अनेक इंटरव्ह्यू विचारण्यात आलं की पुढे मी काय करणार आहे. तुम्ही त्यावेळेला सांगितलं की काही काळ मी मेळघाटसाठी, मेळघाटबद्दल मला अतिशय प्रेम आहे. म्हणजे पूर्ण पर्यावरणाबद्दल, वनांबद्दल, जंगलाबद्दलच प्रेम आहे. आणि सुप्रीम कोर्टातच नव्हे तर ज्यावेळेला मी मुंबईत उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होतो त्यावेळेला अनेक कसे पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टीने निर्णय दिले. आपल्याला माहीत असेल की जो नागपूर टू जबलपूर हायवे आहे तो पेंच नॅशनल पार्कमध्ये जातो, तो अनेक वर्ष प्रश्न प्रलंबित पडला होता. शेकडो लोकांच्या ॲक्सिडेंटमुळे तिथे मृत्यू झाले होते. आम्ही त्यातून एक मध्यम मार्ग काढला, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि पर्यावरण. आज तिथे जिथे आम्ही अंडरपासेस बांधले तिथे एका जंगलाच्या भागातून दुसऱ्या जंगलात वाईल्डलाईफ जात आहे. आणि सर्वोच्च न्यायालयात आल्यानंतर तुम्ही जवळपास 3 वर्ष ग्रीन बेंच प्रिसाईड करतो, तो जवळपास 18-20 महत्त्वाचे न्यायालय निकाल मला देता आले. आणि मेळघाटचे जे प्रश्न आहेत त्याकरता काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे. आणि मी निश्चितच काही काळ मेळघाटचं पर्यावरणाची समृद्धी कशी होईल, तिथे जो बॅलन्स पर्यावरण आणि तिथले जे लोक आहेत त्यांचं हित, त्यांचे मेडिकल प्रॉब्लेम्स, एज्युकेशन प्रॉब्लेम, याकरता काही करायची मला निश्चितच इच्छा आहे. विकास आणि निसर्ग याच्यातला बॅलन्स कसा साधला जाऊ शकतो? तुम्ही जेव्हा खुर्चीवर बसलेला असायचा तेव्हा या दोन गोष्टींचा बॅलन्स कसा साधला जातो? कारण विकासही हवा आहे, निसर्गही वाचवायचा आहे. पण एका बाजूला जर आपलं मत टाकलं तर दुसऱ्या बाजूला असमतोल निर्माण होतं, असं सर्वसाधारणपणे दिसतं. ह्याचा बॅलन्स कसा साधणार? म्हणजे ही तर तारेवरची कसरत आहे. पर्यावरण हे संरक्षण करणं आवश्यक आहे, कारण की वी होल्ड द रिसोर्सेस ऑफ द कंट्री नॉट फॉर अवर सेल्फ बट वी होल्ड देम इन ट्रस्ट फॉर द फ्युचर जनरेशन. सगळे जर आम्ही रिसोर्स आता संपवले तर मग पुढच्या जनरेशनकरता काय ठेवणार? परंतु त्याच वेळेला आज पूर्ण जग विकास करत आहे, तर त्यावेळेला आपण आपल्या देशाचा विकासही कडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि बॅलन्स करता येतो. जसं आता मी पेंचचं उदाहरण दिलं, तर तिथे आम्ही एक्सपर्ट्स कमिटीज अपॉइंट केल्या, नेरीला अपॉइंट केलं. त्याच्यानंतर अनेक ज्या पर्यावरणाशी संबंधित संस्था आहेत, NTC नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी, WWI, या सगळ्यांचे रिपोर्ट्स बोलावून एक आम्ही त्यात मध्यम मार्ग काढला की जिथून जंगलातून तो हायवे पास होतो आहे तर एक्सपर्ट्स नेमण्यात आले की कुठे कुठे क्रॉसिंग पॉईंट्स आहेत वाईल्ड लाईफचे,
आणि आम्ही असे निर्देश दिले की जिथून जिथून क्रॉसिंग पॉईंट आहे या रस्त्याच्या या भागातून दुसऱ्या भागात जाणार आहे, तर अशा प्रकारे अंडरपासेस बांधण्यात यावे की वाईल्ड लाईफ जो आहे, जो प्राणी आहे, त्याला तर बाउंड्रीज माहीत नसतात. बरोबर. तर त्याला असं दिसलं पाहिजे की पुलाच्या खालून तो जात आहे ते कंटिन्युटी माझं एकाच जंगलामध्ये जातो आहे. तर आम्ही बरेच निर्देश दिले की जे अंडरपासेस आहेत ते कमीत कमी 500 मीटरचे, काही अंडरपासेस 1 किलोमीटरपेक्षा जास्त आहेत आणि आज त्याची हाईट किती असावी, पिलरचं डिस्टन्स किती असावं, जेणेकरून जो प्राणी आहे त्याला असं वाटलं पाहिजे की आपण एकाच जंगलात ट्रान्स करतो. असे काही ना काही तुम्हाला मार्ग काढावे लागतात आणि जजेस काही दे आर नॉट एक्सपर्ट्स इन एव्हरीथिंग, आणि म्हणून एक्सपर्ट्सला बोर्डवरती घेऊन दोन्ही गोष्टीचा समतोल कसा साधता येईल हे करणं निश्चित आवश्यक आहे. एक तुमचं एक विधान होतं की देवाला जाऊन विचारा, ज्याच्यावरनं वादंग निर्माण झाला, ट्रोलिंग झालं. नेमकं काय होतं, तुम्ही काय भावनेनं ते उच्चारलेलं होतं? काय आजकाल म्हणजे त्याच्यामुळे हिंदू विरोधी असल्याचाही प्रचार केला गेला. आजकाल सोशल मीडिया कुठल्या आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट उचलून काय बोललं हे काही सांगता येत नसतं. म्हणजे आमच्यापुढे ते मॅटर लागलं की खजुराव, तुम्हाला माहीत झालं की इट इज अंडर ASI, आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, आणि त्याच मॅटरमध्ये नाही, त्याच्या अगोदर मी 1-1.5 महिन्याच्या अगोदर वर्कचं मॅटर डिसाईड केलं होतं. त्यामध्ये आम्ही म्हटलं की तिथे एक आर्ग्युमेंट करण्यात आलं होतं की ASI तिथे धार्मिक स्थळांना लागू केलं असल्यामुळे आमच्या धार्मिक हक्कांवरती, भावनांवरती गदा येईल. तर आम्ही त्यात होल्ड केलं की ASIचं जिथे ASI म्हणजे ज्या मॉन्युमेंट्स प्रिझर्व करणं आवश्यक आहे त्याचं करणं आवश्यक आहे, ती आपलं इट्स ऑल्सो आवर फंडामेंटल ड्युटी. आणि ASIच्या खाली ज्या ज्या मॉन्युमेंट्स येतात तिथे एकही वीट तुम्ही त्यांच्या परवानगीशिवाय बदलू शकत नाही. आणि म्हणून त्या वक्तच्या मॅटरमध्ये आम्ही म्हटलं की ASI बद्दलची प्रोव्हिजन आहे ती योग्य आहेत, पण ॲट द सेम टाईम तुमचे जे धार्मिक भावना आहेत, तुमचे जे धार्मिक रिच्युअल्स आहेत त्या पाळण्यामध्ये काही ASIमध्ये येत नाही. तर याच्यामध्ये आम्ही तेच म्हटलं की ASIमध्ये येत आहे आणि इट विल एक्सक्लुझिव्हली विदिन द प्रिरॉगेटिव्ह ऑफ द ASI. आणि त्यामध्ये आउट ऑफ कॉन्टेक्स्ट ते करण्यात आलं की मग आता हिंदू विरोधी असण्याचा प्रश्नच नाही, कारण की आम्ही लहानाचा मोठो एका सेक्युलर वातावरणात झालो. वडिलांसोबत आम्ही सगळीकडे जातो, मंदिर असो, मस्जिद असो, दर्गा असो, चर्च असो, गुरुद्वारा असो. त्यामुळे अशी भावना चुकीची आहे. भावना असणं म्हणजे मनात दुरूनही अशी भावना असणं शक्य नव्हतं. एक खंत नेहमी व्यक्त केली जाते की भारताच्या सरन्यायाधीशपदी महिला कधीपर्यंत विराजमान झालेली नाही आहे आजपर्यंत. हे चित्र बदलू शकतं का? कारण तुम्ही प्रयत्न केलेले आहेत त्याच्यासाठी. आता योगायोगाने सध्या सूर्यकांत साहेब चीफ जस्टिस, त्यानंतर जस्टिस विक्रमनाथ आहेत, आणि त्यानंतर जस्टिस नागरत्न ह्या देशाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश होती. आणि तसा जसा कालखंड पुढे जाईल, जसं जसं महिलांची, आता आम्ही जोपर्यंत फिडर कॅडरमध्ये जास्त महिला अवेलेबल होत नाहीत, आता बघतो आपण परिस्थिती की अगोदर वकिलीमध्ये महिलांचं प्रमाण फार कमी राहायचं, आणि आज तशी परिस्थितीने आज सुप्रीम कोर्टामध्ये, प्रत्येक हायकोर्टामध्ये महिला वकिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आमच्या मुंबई हायकोर्टामध्ये मोठ्या संख्येने महिला न्यायमूर्ती कार्य करत आहेत. आता आम्ही जे अपॉइंट केले हायकोर्टामध्ये त्यातही महिला न्यायाधीश आहेत. तर परिस्थिती सुधारेल, आणि जसा जसा कालखंड पुढे जाईल तसं तसं मला निश्चितच खात्री आहे की महिला न्यायमूर्ती जास्त कालखंडासाठी मिळतील, आपल्याला महिला चीफ जस्टिस जास्त कालखंडासाठी मिळतील. लोक सतत मागणी करत असतात की न्याय मिळतो पण तो परवडणारा नसतो. न्यायासाठी पैसे खर्च करावे लागतात आणि गोरगरीब जनतेला तर न्याय मिळत नाही. आपण अशी अनेक उदाहरणं बघितलेली आहेत की जामिनासाठीचे पैसे भरायला पैसे नसल्यामुळे अनेक वर्ष लोक तुरुंगामध्ये खितपत राहतात. परवडणारा न्याय कसा मिळेल? एक तर बघाशी उदाहरण दिलं मी की न्याय पक्षकाच्या दारी पोहोचला पाहिजे, जसं कोल्हापूरचं उदाहरण दिलं. आणि दुसरं म्हणजे आपण देशामध्ये लिगल सर्व्हिस ऑथॉरिटीचं फार चांगल्या रीतीनं काम करतो आहे. नॅशनल लेवलवरती नॅशनल लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याचा मी कार्यकारी अध्यक्ष होतो, नंतर पॅटर्न इन चीफ होतो. देशभरामध्ये जो गरजू आहे, जो गरीब आहे, त्याला न्याय कसा मिळेल या दृष्टीनं निश्चितच प्रयत्न करत आहेत. प्रत्येक जेलमध्ये तिथे याचे लिगल सर्व्हिसचे वकील तिथे असतात. जो पक्षकार वकील
ची फी देणं परवडू शकत नाही, त्याला नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीतर्फे वकील दिल्या जातात. आणि आम्ही अनेकशा अशा स्कीम्स राबवल्या नालसामध्ये की जेणेकरून जे कैदी जेलमध्ये अनेक वर्षानुवर्षे तिथे रखडत पडलेले आहेत, मग ते वयोवृद्ध असतील किंवा मग त्यांना काही दुर्धर आरोग्याने बाधित असतील, तर अशा लोकांना कसा जलद नीतीने न्याय मिळतील याकरता प्रयत्न केले. नालसाच्या थ्रू तर मी ज्यावेळेला नालसाला होतो, देशातल्या कानाकोपऱ्यात मी फिरलो. मग ते नॉर्थ ईस्टमधल्या जवळपास सगळे स्टेट होते, राजस्थानची बॉर्डर होती, लडाख होती. तर न्याय सर्वांपर्यंत पोहोचण्याकरता शासनाची जबाबदारी आहे. शासनही नालसा च्या जी गव्हर्निंग बॉडी आहे, तर शासनाचे बरेच अधिकारी दे आर ऑल्सो पार्ट ऑफ इट. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं गरजेचं आहे, ज्यामुळे पेंडन्सीची तक्रार दूर होऊ शकेल. हे इन्फ्रास्ट्रक्चर नेमकं कशा पद्धतीनं उभं केलं जाऊ शकतो, जे पॉसिबल आहे, लवकरात लवकर उभं राहील आणि पेंडन्सी कमी होईल. इन्फ्रास्ट्रक्चर तर आवश्यक आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा जो माझ्या मते प्रॉब्लेम आहे पेंडन्सीचा, तो जजेस टू पॉप्युलेशन रेशो. आपल्या देशामध्ये जजेस टू पॉप्युलेशन रेशो इज वन ऑफ द लोएस्ट इन द वर्ल्ड. तोपर्यंत तो जो दूर होत नाही, तोपर्यंत हा जो मूळ प्रॉब्लेम आहे तो दूर होईल असं मला वाटत नाही. आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत तर निश्चितच चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, मग ते टेक्नॉलॉजी अंगीकृत करून आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये AI यूज करून क्लासिफिकेशन कॅटेगरायझेशन करता वापरलं, जेणेकरून ज्या एका प्रकारच्या केसेस क्लासिफाय झाल्या तर त्या एका जजमेंटने डिसाईड करता येतील. तर ही टेक्नॉलॉजी सर्व तालुक्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत तर अनेक ठिकाणी चांगलं काम होतं. मी नेहमीच म्हणतो, महाराष्ट्रामध्ये ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत फार चांगलं काम झालेलं आहे. अनेक इमारतींचं मी उद्घाटन केलेलं आहे, अनेक इमारतींचं भूमिपूजन केलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि स्टेट ऑफ द आर्ट अतिशय मॉडर्न टेक्नॉलॉजी असलेल्या बिल्डिंग्स आपण महाराष्ट्रात उभ्या केलेल्या आहेत. आताच माझ्या निवृत्तीच्या 1-1.5 महिन्या अगोदर मी नाशिकच्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं. मंडणगडच्या बाबासाहेब आंबेडकरांचा जो तालुका आहे, तिथल्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं. तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा अतिशय सुंदर इमारत उभी केली आहे. नाशिकची इमारत अतिशय सुंदर आहे. मी तर नाशिकच्या लोकांना म्हटले की लोक असं म्हणतात की लोकांनी कोर्टाची पायरी चढू नये, परंतु तुमच्या नाशिकला किती एक चांगली इमारत आहे ती पाहण्यासाठी तरी तुम्ही या. AIचा तुम्ही उल्लेख केलात. AIचा वापर वकिलांनी किती प्रमाणात करावा, असा एक सध्या चर्चेचा विषय चालू, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? पहिल्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल वकिलांसाठी, वकिलांनी जर ॲडजमेंट घेणं बंद केलं तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणजे मी बोलू इच्छित नाही, मी आता 6.5 वर्ष सुप्रीम कोर्टात होतो. आम्ही कुठलेही मॅटर तयार घ्यायला असलं तर, मोठं मॅटर असलं तर बऱ्याचदा सांगितलं जातं, नाही हे तर खूप मोठं मॅटर आहे, एकदा सुरू झालं की ते हप्ता चालत राहील. आणि शेवटी एक दिवस एका मॅटरमध्ये म्हणायला लागलं, तुम्ही सुरू तर करा. आणि जे मॅटर हप्ता चालणार होतं ते 3 दिवसात संपवलं आम्ही. जवळपास 30-40 मॅटर्स होते इलेक्ट्रिसिटीशी संबंधित. ते वकिलांचं तर सहकार्य पाहिजेच. आणि AIचं लिमिटेड, आणि आजकाल ते ChatGPT वगैरे काही त्या बेसिसवरती जे पिटिशन्स वगैरे तयार केलेल्या जातात. आणि त्यामध्ये बऱ्याचशा असं लक्षात आलं की ज्या केसेस त्याच्यामध्ये रिफर केलेल्या असतात त्या नसतातच. तर AIने काहीतरी चुकीची माहिती दिलेली असते. त्याचा एक जागरूकपणे वापर करणं, आणि अल्टिमेटली AI कांट रिप्लेस अ ह्युमन माइंड. तर त्यामुळे AIच्या लिमिटेशन आहेतच. धन्यवाद सर. धन्यवाद. वेळ दिलात आणि मन मोकळेपणाने उत्तरं दिलीत, त्याबद्दल या चर्चेमध्ये इथे सांगूया. तुम्ही पाहता NDTV मराठी.